तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठलं आणि उठल्यास मम्मीने बनवत होती आता सकाळी मस्तपैकी असे चिप्स. ते बघू शकता असे मस्तपैकी पांढरे शुभ्र एकदम चिप्स बनवत होती आणि चिप्स कापून चालू होते, मस्त धुणं चालू होतं आणि का मम्मीचे चिप्स तर बनवणं चालूच होतं. तर मला जायचं होतं मग कॉलेजला. मग आम्ही केली मस्तपैकी अशी कॉलेजची तयारी करून झाल्याच्या बाद घेतली मस्तपैकी आपल्या गाडीची चावी आणि मग निघालो कॉलेजला जाण्यासाठी. मग कॉलेज निघालोच होतो तर मग आलो प्रतीकच्या इथं, कारण प्रतीकची गाडी खराब झाली म्हणे. मग प्रतीकच्या घरी आल्या मग प्रतीकची झाली होती मस्तपैकीची तयारी आणि मग दोघंही जण निघालो मग प्रतीक आणि मी कॉलेजला जाण्यासाठी. मग जाता मग दुसऱ्या प्रतीकला पण घ्यायचं होतं. मग दुसरा प्रतीक आला भोयर आणि मग तेलही घेतलं आणि मग तिघे जण तीनो तवाई मस्तपैकी निघालो कॉलेजला. A few moments later. थोड्याच वेळात पोचलो कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आल्या मग थोडा लवकर आलो तर एक पाऊल टाकत गेलो क्लास टेस्ट देण्यासाठी आणि मग थोड्याच वेळात पोचलो डिपार्टमेंटमध्ये आल्या गेलो जिथं क्लास टेस्ट द्या त्या रूममध्ये. आणि रूममध्ये आल्या मॅडम यायच्या होत्या. मग थोडा वेळ असा ब्लॉगची क्लिप घेतली आणि मग त्याच्या बाद ठाकरे आणि घवगल दोघाला घेतलं मस्त ब्लॉगमध्ये. 2 hours later. मग का भाऊ मस्तपैकी ठाकरे आणि घवगल दोघाला ब्लॉगमध्ये घेऊन झाल्याच्या बाद आलो मी क्लास टेस्ट देऊन बाहेर डिपार्टमेंटच्या बाहेर आल्याच्या बाद मग का ब्रेक होता तर वैब्याच्या रूमवर थोडा टाईमपास केला आणि तिथले आपले हॉट रोशन निमजे भाऊ मग तेले घेतला मस्तपैकी ब्लॉगमध्ये. दोघे जण मग का आलो पुन्हा एक वेळा कॉलेजमध्ये आल्याच्या बाद पोचलो आपल्या डिपार्टमेंटमध्ये. मग डिपार्टमेंटमध्ये आल्याला माहीत पडलं का आता सेमिनार आहे म्हणून. मग का त्याच्या बाद मी केला थोडा वेळ सेमिनार झाल्याच्या बाद A few moments later. सेमिनार होतच नाही भाऊ. तर मग या लागलं मला डायरेक्ट सौरभदाच्या दुकानावर, कारण का ओबीची ॲक्टिव्हिटी प्रिंट. मग का मी डोने आलो दोघे ॲक्टिव्हिटीची प्रिंट काढले. मग का मी घेतली ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटी घेऊन जायला तसंच निघालो मीन डोने दोघेजण सण कॉलेजकडं, कारण लवकरच ॲक्टिव्हिटी द्यायची होती. मग का पोचलो आपल्या कॉलेजमध्ये आणि मग मी माझ्या ग्रुप दोघेही पोचलो अप्लाइड फिजिक्सच्या लॅबमध्ये, कारण तिथं मॅडमला द्यायची होती ॲक्टिव्हिटी. मग काय ॲक्टिव्हिटी देतच नाही तर मग आलो CC लॅबमध्ये, कारण मिनी प्रोजेक्ट दाखवायचा होता आज कसा का बनला म्हणून आणि पर्सेंटेज देणार होते. मग का सगळेजण आले होते मिनी प्रोजेक्ट दाखवायला. मग मी आमच्या ग्रुपची वेबसाईट पाहिली की कसं काय बनला आहे म्हणून मिनी प्रोजेक्टसाठी. मग का मिनी प्रोजेक्ट पाहून झाल्याच्या बाद मग का मला जायचं होतं घराकडं. मग का मी निघालो घराच्या रस्त्यानं आणि सगळ्यात पहिले आलो इलेक्ट्रिक डिपार्टमेंटकडून आलो बाहेर. आणि बाहेर आल्याच्या बाद घेतली आपल्या गाडीची चावी आणि निघालो घराकडं. तर घराकडं जाता मला घ्यायचं होतं प्रतीकले. आणि मग आज प्रतीक गाडी चालवतो म्हणे. मग का तेले दिली गाडी चालवाले. त्याच्या बाद का प्रतीकला गाडी द्यायच्या बाद सगळ्यात पहिले आलो पेट्रोल पंपवर, कारण प्रतीकला आज सोडून द्यायचं होतं आर्मी नाक्याले. मग आज तिथं पेट्रोल पंपवर आल्याच्या बाद ते टाकलं मग सगळ्यात पहिले 40 रुपयाचं पेट्रोल, कारण आज 40च रुपये होते पेट्रोल टाकाले. मग आज 40 रुपयाचं पेट्रोल टाकून झाल्याच्या बाद मी आलो मग MIDCकडं. आणि MIDCमध्ये काल बंद होती तर आलो आणि आल्या मग सगळ्यात थोड्याच वेळात पोचलो MIDCमध्ये. आणि तिथं आल्या सगळ्यात पहिले लावली गाडी प्रतीकनं पार्किंगमध्ये आणि मस्त मी केस सेट केले. आणि सेट करून जायच्या बाद मग आज MIDC उघडी होती तर पोचलो आल्याच्या बाद दिसली आपल्या पल्सरची टंकी. आणि टंकी दिसल्याच्या बाद मग का मी जे नवीन LNKचं सेट घेतलं ते काढलं आणि त्याचे कायचे नट. तर मग का नटवट काढून त्याच्यात बिल घेतलं आणि आपले असं काही झाकण होतं ते खरं झालं होतं का काम आहेत. मग त्याचं बिल पण घेतलं सोबत आणि बिल देऊन झाल्याच्या बाद मग मी प्रतीक दोघंही जण निघालो पुन्हा घराच्या रस्त्यानं. आणि प्रतीकले सगळ्यात पहिले म्हणे का नाश्ता वास्ता चालतो म्हणे आज काम आहेत, कसा मूड झाला होता. आणि मग आज सगळ्यात पहिले मग तिथून आलो बच्चू भाऊकडं. तिथं मस्तपैकी दुकान केला मस्तपैकी एक प्लेट मस्तपैकी असा गरम नाश्ता करून झाल्याच्या बाद मग निघालो प्रतीकच्या घराच्या रस्त्यानं. आणि मग तिथं थोड्याच वेळात प्रतीकले सोडलं आणि मग मी पण निघालो मग त्याच्या बाद आपल्या घराच्या रस्त्यानं. 5 minutes later. प्रतीकले घरी सोडून द्यायच्या बाद मग मी आलो घरी. आणि घरी आल्याच्या बाद मग आल्या सगळ्यात पहिले दिलं माझ्या भावाले पल्सर 150चं झाकण. आणि सगळ्यात पहिले मी जे झाकण होतं जुनं ते काढलं आणि जे जुनंवाला MIDC आणलं होतं ते पण घेतलं, ते दिलं मग माझ्या भावाला फिट करायला. मग काय त्याला झाकण दिल्याच्या बाद मला माहीत नाही कशी का झोप लागली होती गर्रपैकी. मग डायरेक्टच उठलो 4:30 वाजता. आणि उठल्या सगळ्यात पहिले मला लागली होती बहुत जमके भूक. काय आल्यास झोपलो होतं, भूक लागली होती. मग सगळ्यात पहिले केलं जेवण. आणि जेवण केल्याच्या बाद मग मी मस्तपैकी असाइनमेंट कंप्लीट करत होतं. मग 6 वाजून 10 मिनिटापर्यंत केलं असाइनमेंट कंप्लीट. आणि असाइनमेंट कंप्लीट केल्याच्या बाद मला येत होती झोप. तर आता मिळा अशाच एकदा आपल्या तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.